तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। अध्यक्ष महोदय, हा बसवेश्वर महाराजांचं स्मारक व्हावं ही साधारण 7 कोटी लोक या देशामध्ये ही त्या ठिकाणी लिंगायत बांधव राहतात आणि त्यांची खूप वर्षापासूनची मागणी आहे। तत्कालीन आमदार कैलासवासी भारतनाना भालके साहेब, आमचे सहकारी मित्र आमदार समाधानदादा अवतडे साहेब हे सातत्याने पाठपुरावा करतायत आणि तत्कालीन पालकमंत्री देखील इथं विजयसिंह देशमुख साहेब इथं उपस्थित आहेत, आमचे सन्माननीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली माझा मंत्री महोदयांना प्रश्न एवढाच आहे की 2014च्या समितीमध्ये पालकमंत्र्यांच्या पहिला प्रस्ताव सादर झाला। मंत्री महोदय 151 कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर झाला। त्यानंतर आता आपण जशी माहिती दिली 20/3/2017ला 95.66 कोटीला पहिली मान्यता दिली, परत ती बदलली 2019ला 25 कोटी रुपये त्या प्रस्तावाला, पहिला 151 कोटीचा आला, दुसरा आला 95 कोटी 66 आणि परत आला 25 कोटी। मग यासाठी आंतरराष्ट्रीय स्मारक करायसाठी 25 कोटीनं होणार नाही, तर जो मूळ प्रस्ताव होता 151 कोटीचा त्या प्रस्तावालाच आपण मान्यता देणं आवश्यक आहे। या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं, आराखडा तयार करण्यात यावा, त्या ठिकाणी बसव सृष्टी व्हावी, हॉल 300 मीटर उंचीचा 30 मीटर उंचीचा मोठं त्या ठिकाणी स्टॅच्यू व्हावा, ध्यान मंदिर व्हावं, प्रशासकीय इमारत, ऑडिओटोरियम, विजल कल्याण मंडप, त्या भव्य पुतळा, ध्यान मंदिर, महात्मा बसवेश्वरांचं चारित्र्यावर असणारं सर्व वाचन तिथं डिजिटल, अशा पद्धतीचा तो प्रस्ताव होता। तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो कमी झालेला प्रस्ताव आहे तो मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी। दुसरा आता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं 25/3/2022ला जागा तहसीलदार साहेबांनी प्रांत कार्यालयाला कळवली आणि 30/3/2022ला प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं की ही जागा त्या ठिकाणी कृष्ण तलावाच्या जवळची आहे। मग आता 2022 ते 2025 3 वर्ष जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयात त्या ठिकाणी राहतोय आणि आमच्या सुदैवानं आपण दबंग मंत्री आणि आमचे पालकमंत्री असल्यामुळं आणि त्या ठिकाणी आपण स्वतः जर ह्याच्यामध्ये एक फोन केला तर हा प्रस्ताव लगेचच इथं अधिवेशन संपायच्या आत येईल आणि आपण सांगितलं तर लगेच मंजुरी पण मिळेल। पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती, ती रद्द झाली, परत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती रद्द झाली, आता समितीच त्या ठिकाणी अस्तित्वात नाही, तर ती समिती येणाऱ्या 2 दिवसात स्थापन करावी, जेणेकरून ती समिती स्थापन होणार का आणि समिती आपण झाल्याशिवाय त्या ठिकाणी पुढचा मार्ग मिळणार नाही। तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की समिती कधी स्थापन होणार? अध्यक्ष महोदय, मी याचं उत्तर अगोदरच दिलेलं आहे। मूळ प्रस्ताव जो होता तो 95.66 कोटीचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे गेल्यानंतर ग्रामीण भागामध्ये स्मारक करण्याची मर्यादा 25 कोटीपर्यंतची आहे आणि त्या मर्यादेत आम्ही प्रस्ताव करू अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तसा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे पुन्हा गेला, पण प्रस्ताव दुरुस्तीसाठी खाली आला, परंतु अजून जागेची निश्चिती नाही। या संदर्भात आपण समिती स्थापन करण्याचा विषय सांगता, समिती स्थापन करण्यात येईल, परंतु अगोदर समिती स्थापन करण्याचे प्रयोग झालेले आहेत। आता याच्यामध्ये स्मारक उभारणीचा विषय केंद्रबिंदू मानून जर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांनी किंवा संबंधित लोकांनी जर विषय ठेवला तर ठीक आहे, पण समितीमध्ये वाद घालून हे स्मारकाचं काम आजपर्यंत रखडलेलं आहे। याच्या संदर्भात आपण सगळ्यांनीच त्याची थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन। दुसरा विषय समिती स्थापन करायचा विषय, समिती स्थापन करणं 1 अन् 2 दिवसात सदस्य महोदय 1 अन् 2 दिवसात समिती स्थापन होणार नाही। समिती आपण स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, 1 महिन्याच्या आत आपण ही समिती स्थापन करू आणि जागा निश्चिती संदर्भात कलेक्टर महोदयांसोबत मी आपली लोकप्रतिनिधी आपल्याला घेऊन बैठक लावू आणि जागा निश्चितीचं